खबर महाराष्ट्र के गोंदिया से है, जहां जल जीवन ग्रामीण योजना के अंतर्गत हर घर नल योजना पर घर तक नल लगाने का काम होना चाहिए थे। हर एक गांव में पानी टंकी बना था, मगर हर घर नल योजना भ्रष्टाचार की भेंट चढ़ गई। गोंदिया जिला परिषद के मुख्य अभियंता और सीओ ने मिलकर किया हजारों करोड़ों का भ्रष्टाचार। इस भ्रष्टाचार में कई बीजेपी के बड़े नेता और विधायक भी शामिल होने की संभावना जताई जा रही है। हर घर नल योजना में करीब करीब 2800 करोड़ रुपए का घोटाला किया गया है। कांग्रेस का पक्ष का आरोप है कि बीजेपी सरकार के राज्यों में रोड हो, पुलिया हो या फिर प्रधानमंत्री ग्रामीण सड़क योजना हो या फिर ग्रामीण पानी पुरवठा योजना को, महाराष्ट्र में बीजेपी सरकार जब से आई है तब से ही करोड़ों के घोटाले हो रहे हैं। और एक तरफ महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य के गृह मंत्री भी हैं और महाराष्ट्र की पुलिस आम नागरिकों के साथ अभद्र भाषा का प्रयोग करती है। देखिए मुमताज अली सैयद के साथ अमोल कुमार राम मासूरकर की रिपोर्ट। आजच्या सभेचा उद्देश काय होता? आज आपण जी केंद्र शासनाची धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान हा जो केंद्र शासनाने राबविलेला आहे, हा आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे। याच्यामध्ये शासनाचे एकूण 17 विभाग आहेत, 17 मंत्रालय काम करत आहेत आणि 17 मंत्रालयाच्या जवळपास 25 योजना आहेत। या योजनेचा लाभ ही गावं या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे। असे आदिवासी बहुल गावं समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि या देवरी तालुक्यामध्ये 49 गावं आहेत, 15 गावं सालेकसा तालुक्यामध्ये आहेत आणि 2 गावं आमगाव तालुक्यातील आहेत। या गावांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जलजीवन मिशन असो किंवा इतर योजना असो, या घरकुलाच्या योजना असो, पोषण आहार योजना असो, अंगणवाड्या असो, ज्या ज्या काही योजना शासनातर्फे राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ त्या गावांना मिळालेला आहे किंवा नाही आणि त्या गावांना मिळावा। सगळ्या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, घरकुल सगळ्यांना मिळावं, जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाणी सगळ्यांच्या घरोघरी नळामध्ये जावं आणि अंगणवाड्या प्रत्येक गावामध्ये असाव्यात आणि टावर जे असेल, कनेक्टिव्हिटी असेल, मोबाईल कनेक्टिव्हिटी ती असावी आणि सर्व जे काही याचं असेल, शेतीसाठी विद्युत असेल, सोलर असेल, सोलर लावण्याच्या अनुषंगाने आणि ज्या काही शासनामार्फत त्या योजना राबविल्या जात आहेत त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून व्हावं, याच्यासाठी योजना ही राबविली जात आहे। आणि मी खासदार असल्यामुळे मंत्री महोदयांचं, केंद्रीय मंत्री महोदयांचं पत्र मला आलेलं आहे। योजनेचं पूर्ण माहिती त्या पत्रासोबत जोडलेली आहे, गावांचा समावेश ज्यांचा होतो त्यांची यादी जोडलेली आहे आणि कुठल्या पद्धतीने ही योजना राबविली आहे याच्या अनुषंगाने पूर्ण माहिती मला त्यांनी दिलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही आपलं त्या ठिकाणी सहभाग असेल किंवा जे काही त्याच्या अनुषंगाने ज्या कोणते कामं केले जात, कोणते होत नाही याची पाहणी असेल हे खासदार महोदयांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये करावी, अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी बाळगलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। हे डिव्हिजन म्हणजे हा तिन्ही तालुके देवरी, सालेकसा आणि आमगाव या तिन्ही तालुक्याच्या अनुषंगाने या डिव्हिजनला, या विभागाला आपण या ठिकाणी बैठक ठेवली आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलवलं, सगळ्याकडून त्या योजनेच्या अनुषंगाने माहिती घेतली, त्यांना सूचना दिल्या की योजना व्यवस्थित राबविल्या जाव्या, याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला नको आणि भ्रष्टाचार होत असेल तर ते रोखण्याचं काम व्हावं आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे, प्रत्येकानं बेघरांना घर मिळालं पाहिजे, अंगणवाड्या प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजे, शिक्षणाच्या सोयी व्यवस्थित उपलब्ध झाल्या पाहिजे, मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी सगळ्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे। या सगळ्या बाबी या ठिकाणी त्यांना सांगण्यात आल्या आणि या अनुषंगाने ज्या ठिकाणी या योजना अंतर्गत सर्वसाधारणपणे जर या पूर्तता होत नसेल तर त्या अनुषंगाने वेगळा प्रस्ताव सादर करण्यासाठी त्यांना मी सूचना दिल्या। जो प्रस्ताव आपण नंतर केंद्र शासनाकडे पाठवू की या योजनेअंतर्गत ह्या बाबी आपल्याला विशेष करून कराव्या लागतील आणि अशा पद्धतीनं हे गावामध्ये ज्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या आहेत सगळ्या योजनेच्या माध्यमातून त्या योजना पूर्णपणे राबविल्या जातील, अशा पद्धतीनं हे काम चालावं याच्या अनुषंगानेची बैठक घेण्यात आलेली होती आणि बैठकीच्या माध्यमातून कुठं काय चाललेलं आहे आणि किती काम झालेलं आहे याची माहिती घेण्यासाठीच ही सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, जेणेकरून आता येणाऱ्या 21 तारखेपासून संसदेचं जे अधिवेशन सुरू होणार आहे
ते अधिवेशनामध्ये या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित करता येतील आणि ह्या योजना व्यवस्थित राबविल्या जातात किंवा नाही याची माहिती त्या ठिकाणी देता येईल या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजना केंद्र शासनाची योजना होती, पण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यामध्ये ते सर्व संपूर्ण ठप्प पडलेली आहे. या संदर्भात आपण काय बोलणार आहे? मी मागच्या सत्रामध्ये संसदेच्या प्रश्न उपस्थित केलेला होता. त्या प्रश्नामध्ये मी त्यांना सांगितलेलं होतं की जलजीवन मिशन जी योजना राबविली जात आहे केंद्राची त्याच्या बट्ट्याबोळ झालेला आहे, राज्य सरकार बरोबर राबवत नाही. ज्या ठिकाणी नळं घरोघरी देण्यात आलेली आहेत पण नळामध्ये पाणी नाही, काही ठिकाणी पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकलेली आहे. ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी उपस्थित करण्याचं काम केलं. मीच नव्हे तर इतर राज्यातल्या काही खासदारांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार आहे हे यावरून आम्ही दिसून येतो असं सांगितलेलं आहे आणि गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेच्या त्यांच्याकडे सुद्धा आम्ही याबाबत मिटिंग आयोजित केली होती. त्या ठिकाणी पुन्हा सांगितलं या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल तर काही योग्य नाही, ही योजना व्यवस्थितपणे राबविली गेली पाहिजे. ज्या पद्धतीने योजनेचा उद्देश आहे या योजनेचा उद्देश असा आहे की घरोघरी नळामध्ये जल जीवन मिशन के जो मुख्य अधिकारी जिला परिषद के जिनके आप तक आपने कंप्लेंट पहुंचाई है वही इस भ्रष्टाचार में शामिल है। 2800 करोड़ का उन्होंने भ्रष्टाचार किया है, घोटाला किया है, उसके बारे में आप क्या कहेंगे? हमने तो उनको डायरेक्ट बोला है कि भी इसमें भ्रष्टाचार है. वो कह रहे थे कि इसमें भ्रष्टाचार नहीं है, लेकिन अभी वो सिद्ध हुआ नहीं कि उन्होंने कितना भ्रष्टाचार क्या किया है और हम उसके बारे में हमें कोई जानकारी है नहीं. लेकिन हमें ऐसा लगता है प्रथमदर्शनी आम्हाला असं वाटतं की त्या जलजीवन मिशन की योजना ज्या पद्धतीने राबविली जात आहे, जो हिसाब से वो इम्प्लीमेंट की जा रही है, वहाँ पर हमको लगता है कि वहाँ भ्रष्टाचार है. क्योंकि पाइप डालने के लिए गांव में रोड खोद दिए, वो वैसे ही छोड़ के चले गए. कहीं कहीं पानी का सोर्स नहीं है, टाकी बना लिए, योजना पूरी हुई करके यहाँ पर रिपोर्ट दे दिए. यहाँ पर घर में नल सिर्फ पहुँचा है पाइपलाइन से, पाइपलाइन बहुत ही निचले दर्जे की लगाए उन्होंने, उसमें से पानी ही जाता नहीं, घर तक पानी नहीं पहुँचता है. ऐसी परिस्थिति है. और जो इनको अभी हमने जो यहाँ लिस्ट हमको दिए, यहाँ जिस गाँव में योजना पूरी हो गई तो हमने उनको कहा फिर से उसकी इंक्वायरी करो, फिर से जांच करो. हमें ऐसा लगता है कि ये बहुत सारे गांव इसमें ऐसे हैं कि जिसमें अभी तक वो पानी घर घर में पहुंचा नहीं, तो इसका पूरे से पड़ताल